स्वामी समर्थ. आपल्या घरामध्ये बरकत राहावी, आलेल्या गेलेल्या लोकांची नजर आपल्याला घराला लागू नये किंवा घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं, धनधान्याला बरकत राहावं, याच्यासाठी अतिशय साधा सिंपल असा उपाय सांगणार आहे. आलेला पैसा टिकण्यासाठी, लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक घरामध्ये कोरफड लावलेलं असतं बघा. ते कोरफड घ्यायचं, त्याला कापायचं, त्याच्यातला जो आतला गर आहे तो गर बारीक काढून टाकायचा, त्याला बारीक करायचा. बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या वरच्या साईडला येतील, ते बघून घ्यायच्या. तरी सुद्धा सांगते बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अष्टीगंध, नंतर आपलं जे तांदूळ असतात त्याची थोडीशी भुकटी बारीक करून, आणि भस्म, गंगाजल, तुळशीचा रस, तुळशीचे जे पानं असतात त्याचे रस ते टाकायचं, त्याला एकत्र करायचं. ते एकत्र झाल्यानंतर आपल्या घरातला जो दरवाजा आहे आतमधली साईड, त्या करंगडी समोरचा जो बोट आहे, म्हणजे करंगडी जवळचा जो बोट आहे त्या बोटाने वरच्या साईडला, आतमधून वरच्या साईडला 5 ठिपके ठेवायचे. नंतर ना आजूबाजूला 2 स्वस्तिक काढायचे. 2 स्वस्तिक काढून झाल्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये कितीही वाईट व्यक्ती आला किंवा त्याची कितीही वाईट नजर असू द्या, तुमच्या घराला लागणार नाही. घरामध्ये बरकत राहील, धनधान्य वर्षभर तुमच्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहील, घरामध्ये कशाचीच कमतरता राहणार नाही, आणि तुमच्या घरातला जो वास्तुदोष आहे तो सुद्धा संपूर्णपणे नाहीसा होईल. करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर असा अनुभव येतो. या गोष्टी केल्याने आपल्या घराचा वास्तुदोष तर कमी होतो, कटकट, वादविवाद, घरातला आजारपण, नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. खूप सुंदर असा अनुभव येईल. करून बघा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.